वारंवार हातपाय दुखणे, मुंग्या येणे, बधिरपणा येणे हे लक्षणं असतील तर यावर आयुर्वेदिक उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपले बसण्याचं पोश्चर हे हळूहळू चुकीचं होत चाललं आहे. पहिले पीसी, मग लॅपटॉप आणि मोबाईल यामुळे काय होतंय, की आपलं स्पाइनचं पोश्चर किंवा स्ट्रक्चर बिघडत चाललं आहे आणि त्यामुळे आपल्याला मणक्यांमध्ये झीज होणे, मणक्यांमधली नस दाबली जाणे हे आजार वाढत चालले आहेत. किंबहुना असं म्हणू शकतो, की प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला मणक्यांचा आजार होत आहे. ज्यामुळे मणक्यांमधली नस दाबली जाऊन मान दुखणे, हात दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, मुंग्या येणे, बधिरपणा हे त्रास जाणवत आहे. आणि ह्यासाठी प्रथम वेदनाशामक औषधी, नंतर एक्स-रे, खूप त्रास झाल्यावर एम-आर-आय आणि कधी-कधी ऑपरेशनचा सल्ला देखील दिला जातो आणि काही-काही पेशंट ऑपरेशन देखील करतात. तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये कुठलंही ऑपरेशन किंवा साइड इफेक्ट न होता उपचार आहेत. ज्यामध्ये मणक्यांची गॅप भरली जाते, झीज भरली जाते आणि नस मोकळी केली जाते. ज्याला मण्याबस्ती आपण म्हणतो. ज्यात मानेमधली गॅप भरली जाते. कटिबस्ती ज्यामध्ये कमरेतली गॅप भरली जाते, नस मोकळी केली जाते. याच्याबरोबर ब्लड सर्क्युलेशन चांगले होण्यासाठी संपूर्ण शरीराला अभ्यंग मसाज आणि औषधी वाफ दिली जाते. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे मान, पाठ, कंबर दुखणे तसेच त्याच्याबरोबर हातपायाला रक्तपुरवठा सुरळीत झाल्यामुळे मुंग्या येणे, बधिरपणा हा त्रास कायमस्वरूपी बरा होतो.